तर अनुसूचित जमातीमध्ये बंजारांचा समावेश करा, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या। धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केलेली आहे। धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रात ही मागणी केली आहे। तर याबाबत नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। सामाजिक एकमेकाविषयीचा जो काही गैरसमज होतो तो तसा खूपच वाईट, कारण त्याचा निर्णय हा काही शासन म्हणून शासनाच्या अधीन नाही। शेवटी काही झालं तरी त्याला संविधानाचा आधार घेतल्याशिवाय तर होणार नाही। आणि म्हणून जो बंजारा समाजाच्या संदर्भात सांगितलं जातं त्या बाबतीत तरी मी आता महाराष्ट्रभरातून आपण का गप्प बसायचं, आपण का गप्प बसायचं, मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं। त्यावेळेला मी तेच सांगतो, बाबा आपल्याला जर संविधानानं त्या पद्धतीनं जी सूची ठरवून दिलेली आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही, तर आपल्याला घाबरण्याचा काही संबंधही नाही। आणि जशी जशी वेळ येईल तशी आपण कायदेशीर त्याला उत्तरं देऊ।